पारंपरिक पिकांसोबतच लातूर शेतकऱ्यांचा वाढतोय कल शाश्वत वनशेतीकडे। लातूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पारंपरिक पिकातून हमखास उत्पन्न मिळत नसल्याने दीर्घकाळात हमखास उत्पन्न देणाऱ्या वनशेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे। औसा तालुक्यातील लांबजना येथील माधव शिंदे यांनी वनशेतीच्या माध्यमातून वार्षिक 40 लाखाहून अधिक उत्पन्न घेत आहेत। लातूर जिल्हा तसा बेभरवशाचा पाऊस, मजुरांची समस्या तर पाण्याचा भीषण दुष्काळ असा भूभाग। सोयाबीन व ऊस हे प्रमुख पीक असलेला जिल्हा अशी ओळख आहे, पण पारंपरिक पिकातून फारसे उत्पन्न हाती येत नसल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर हा खालावलेलाच आहे। याचा फाटा देत शेतकऱ्यांनी फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची स्थापना करत वनशेतीची कास धरली आहे। औसा तालुक्यातील लांबजना येथील माधव शिंदे यांनी 11 एकर शेतीपैकी 2.5 एकरात वनशेतीला सुरुवात केली। त्यात चंदन 750, मिलिया डुबिया 500, सेवगा 300 तर सीताफळांची 400 झाडांची लागवड केली आहे। आंतरपीक म्हणून अद्रकाची लागवड केली। वनशेतीच्या उत्पादन व उत्पन्नाचा कालावधी हा थोडा दीर्घ काळ असल्याने त्यांना 4 कोटी रुपयाचे निव्वळ उत्पन्न होत असून वार्षिक 40 लाखांचा फायदा होणार आहे। यासाठी राज्य शासनाचे सकारात्मक धोरणाची अंमलबजावणी केली असून बाजारपेठ व अन्य सुविधा शेतकऱ्यांना पुरवण्यास सुरुवात केली आहे। सोबतच शेतकऱ्यांनी महाराष्ट्र सँडल फार्म्स प्रोड्युसर्स कंपनीची स्थापना केली। शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होतोय। वनशेतीमुळे पारंपरिक पिकाऐवजी वनशेतीत हमखास उत्पन्नाची हमी असल्याने काही क्षेत्र वनशेती करावी असे शिंदे यांचं मत आहे। माझ्याकडे आतापर्यंत मी पारंपरिक माझे वडील आणि मी पारंपरिक शेतीच करत होतो। त्यातून साधारण फक्त नाही म्हणलं तर साधारण वर्षाला एखादा लाख रुपयाच्या मध्येच आम्हाला 10-11 एकर मध्ये सुद्धा एखादा लाख सुद्धा उत्पन्न भेटत नव्हतं। त्यानंतर माझ्या असं निदर्शनास झालं की हे करण्यापेक्षा आपण वनशेती केली तर थोडस चांगलं होईल। जरी थोड्या दिवसांनी उत्पन्न भेटत असेल आणि आज महाराष्ट्र शासनाने सुद्धा वनशेतीला भरपूर प्रोत्साहन दिलेलं आहे, त्या निमित्ताने मी वनशेतीकडे वळालो। त्यानंतर महाराष्ट्र वूड सँडलचे आपले अमोल सर यांचं मार्गदर्शन भेटलं। यांच्या मार्गदर्शनामुळेच आज वनशेतीकडे मी वळालो। त्यानंतरच आपण वनशेती करून इथं 750 चंदन, 400 सीताफळ व मिलिडुबिया 550 असे इथं आपल्या शेतामध्ये लावण केलेली आहे। तरी यामधून आपल्याला टोटल 12 वर्षानंतर जो होणारा नफा आहे ते साधारण 5 ते 6 कोटी रुपये होईल व या 12 वर्षामध्ये आपल्याला खर्च जर समजला गेला तर 40 ते 50 लाख रुपये आपल्याला खर्च येईल। त्यामुळे मी पारंपरिक शेती करण्यापेक्षा मी वनशेतीकडे वळालो, कारण पर इयरली जर मला जर उत्पन्न धरलं तर 40 ते 45 लाख रुपये हे उत्पन्न मला जरूर भेटेल अशी माझी अपेक्षा आहे। म्हणूनच मी पारंपरिक शेती सोडून मी वनशेतीकडे वळालो आहे। मराठवाड्यातील शेतकऱ्यांना वारंवार पडणारा दुष्काळ, मजुराची समस्या व बेभरवशाचा भाव यामुळे शेती हा आतबट्ट्याचा व्यवहार झालेला आहे। पण मागच्या 5 वर्षापासून महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघाने वनशेती मध्ये शेतकऱ्यांना वळवण्याचे काम सुरू केलेले आहे व याच धोरणाचा परिपाक म्हणून शिंदे साहेबांनी लांबजना येथे वनशेती केलेली आहे 2.5 एकर मध्ये चंदन आणि मिलिया डुबियाची। आणि या वनशेतीचा उत्पन्नाचा जर हिशोब बघितला तर त्यांना दरवर्षी 40 ते 50 लाखापर्यंत उत्पन्न मिळते। आणि याच महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघाच्या पावलामुळे आता कॉलेज ऑफ फॉरेस्ट्री डॉक्टर बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ हेही या शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन, विक्री व्यवस्था उभारणी आणि शासनाकडचा समन्वय यासाठी पुढाकार घेत आहे। आणि त्याच्या संदर्भात महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघासोबत या विद्यापीठाने MOU केलेला आहे, जेणेकरून या सर्व शेतकऱ्यांची मालाची विक्री करताना कुठे फसवणूक होऊ नये याच्यासाठी आपण हा शेतकऱ्यांचा मोठा संघ तयार केलेला आहे। आणि याच वनशेतीमधून पारंपरिक पिकाच्या तुलनेमध्ये आर्थिक विकास हा फिक्स उत्पन्नाच्या दृष्टीने होणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपली पारंपरिक शेती काही प्रमाणात व आपल्या शेतीच्या 10-20%, 30% जमीन ही वनशेतीकडे वळवणं आवश्यक आहे आणि त्यानुसार त्यांना एक निश्चित असे उत्पन्न वनशेतीमधून मिळत आहे।